मुसळधार पावसामुळे जमीन भुसभुशीत झाल्यानं वसईमधील वडघरकडे जाणारा पूल कोसळल्याची घटना घडली आहे। खचलेल्या पुलामध्ये कार आणि डंपर अडकले। हा पूल कोसळल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। दरम्यान याच जागी एखादा पर्यायी पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। वसई पूर्व भागातील वडघर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल कोसळलाय। मुसळधार पावसामुळे जमीन भुसभुशीत झाल्यानं हा जुना पूल काल सकाळच्या सुमारास कोसळला। पूल कोसळला त्यावेळेला पुलावरून एक कार आणि डंपर जात होते। पूल कोसळल्यानं या वाहनांचं मोठं नुकसान झालंय। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र या दुर्घटनेमुळे वडघर, काळभोन आणि लेंडी गावांकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झालाय। त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या 6000 लोकांचा संपर्क तुटलाय। या परिसरात मोठ्या प्रमाणात डंपरची वाहतूक होत असते। या डंपरमधून क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहून नेलं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी या घटनेनंतर केलाय। तर म्हणजे हायवाटक हे जे प्रमाणापेक्षा जास्त अवजड मटेरियल खडी किंवा दगड वगैरे घेऊन जातात, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात। आणि या संदर्भात महसूल प्रशासन किंवा ग्रामपंचायत प्रशासन यांच्यावर वारंवार पत्रव्यवहार करून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। कोसळलेल्या पुलातून डंपर आणि कार प्रशासनानं तत्काळ बाहेर काढली। मात्र हा पूल नेमका कशामुळे कोसळला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही। दरम्यान 6000 लोकांचा संपर्क तुटल्यानं याच जागेवर एखादा पर्यायी पूल उभारावा अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जाते। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाहीये। मात्र कशा पद्धतीने या ठिकाणी हायवा ट्रक फसलेली आहे हे आपल्याला चित्र आहे। कारण मागच्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि हा पूर्ण परिसर जो आहे हा जलमय झालेला होता आणि त्याचमुळे ही पूर्ण जमीन जी आहे ही भुसभुशीत झाली असल्यामुळे या ठिकाणी हा ब्रिज कोसळलेला आहे। आता तातडीनं प्रशासनानं याकडे लक्ष देऊन हा रस्ता तातडीनं दुरुस्त करावा अशी मागणी मात्र आता या नागरिकांकडून होत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।